भाई यांच्यामुळे तर पूर्ण घडतं इकडे, ह्या लोकांच्या मेहनतीमुळे पूर्ण कार्यशाळा आहे. ट्रॉली आलेली आहे धारावी मातुंगा लेदर कॅम्प. तिकडे एक भाई कला कला बनवतो. काय बोलतो मंडळी, कशात तुम्ही सगळे? पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे एके व्लॉग्स मध्ये. मी तुमचा लाडका निकेत घेऊन आलेलो आहे नवीन व्लॉग. तर भाई आजचा व्लॉग एवढा स्पेशल असणार आहे ना, इथे 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 तर भाई तुम्ही हा व्लॉग पूर्ण बघा की आज मी आलेलो आहे परेलला का? कारण की कार्यशाळेत का? कारण की भाई 2 महिने बाकी आहेत बाप्पांच्या आगमनासाठी. तर मग मी आणि प्रीतमने विचार केले की आपण जाऊ आणि एक्सप्लोर करू की तयारी कुठपर्यंत आली आणि बाप्पाचे रूप कुठपर्यंत आले. तर मोस्टली आता तरी एवढं काही झालं नसेल, आता ह्या लोकांनी बनवायला चालू केलं, पण तरी आपण बघूया की कोणकोणत्या ट्रॉली आल्यात, कोणकोणत्या बाप्पांच्या आगमनाच्या डेट्स आहेत, त्या सगळ्या बघू आपण आतमध्ये. जर तुम्ही अकाउंटला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा एके ब्लॉगला. आणि असंच हा ब्लॉग पुढे बघा की काय होतं. तर मी ऑलरेडी परेलला पोहोचलोय, आता मी एंट्री करणार आहे. तर प्रीतम जरा पुढे गेलाय, तर मग बघूया की काय करतोय आता. भाई अपकमिंग ब्लॉगर आहे प्रीतम. कुठे आलोय प्रीतम आपण आला आता परेलला पाठी आपल्या नरे पार्के भाई लोकांचा आला. भाई लोकांचा राजा तिकडे बसतो. आणि कुठे चाललो आता आपण? परेल वर्कशॉप म्हणजे परेलच्या कार्यशाळेत. म्हणजे मोठे मोठे गणपती बाप्पांच्या मूर्त्या घडतात. आणि तर विशेष म्हणजे ह्या कारखान्यात एवढ्या वर्षानंतर परत चिंचपोकळीच्या चिंतामणीची मूर्ती इथे बनणार आहे. भाई तेव्हा तर फुल एकदम हे असणार ना, माहोल फुल गर्दी, फुल माहोल. आता इथून पुढे जायचंय, लेफ्ट हँड साईडलाच आहे. तर इकडे आता आगमन चालू होते. इकडे ह्या ज्या गाड्या आहेत ना, ह्या काहीच दिसत नाही, नुसते गणपती बाप्पा फुल इकडे. तिकडे समोर आहे कार्यशाळा आणि इथून आता आपण रोड क्रॉस करू. त्या मोमेंटला सिग्नल वगैरे काय नाही भाई. 10 दिवस काय नाही. पूर्ण इकडे पूर्ण भरलेलं असणार आहे पूर्ण. थांबलाय. आणि इथून पुढे सरळ गेलात ना की इकडे स्वामींचं मठ आहे, ते पण मी दाखवणार आहे. आणि इकडे पूर्ण कार्यशाळा, इकडे पूर्ण बाप्पा आहे. घाटकोपरच्या राजाचं पहिलं बोलतात ना की 27 जुलै इकडूनच आगमन आहे. आणि हे पूर्ण आहे. आता इथून पुढे बघूया की कसं काय आहे. बडे यांच्यामुळे तर पूर्ण घडतं इकडे, ह्या लोकांच्या मेहनतीमुळे पूर्ण कार्यशाळा आहे. तिकडे बाप्पा आहेत. पूर्ण काम चालू आहे, म्हणजे आत्ताचे काम चालू झाले. अजून ट्रॉल्या एवढ्या काय आल्या नाहीयेत. ट्रॉली आलेली आहे धारावी मातुंगा लेदर कॅम्प. तिकडे एक आहे. इकडे मूर्तिकारांचे पूर्ण नंबर वगैरे आहेत. प्रीतम कॉन्टेंट शोधतोय. का आलं म्हटलं? प्रीतम कॉन्टेंट शोधतोय. कॉन्टेंट नाही शोधत, नवीन मूर्तिकार घडतोय. तिथे लहान मुलं बघ छोटी छोटी मूर्ती बनवतात. हा चला, तिकडे लहान पोर आहेत, काहीतरी चाललंय त्यांचं. ये ना. त्यानंतर कुठे ना कुठे जाईल. इकडे बघ. भाई कला सुंदर मूर्ती हाय ते बनवतो.
नाव काय रे तुझं? नाव काय आहे? नाम काय तेरा? हुसेन. बरं आहे. ती मागे ती म्हणून एकदम अगदी मागे नाव आहे. तर यातनं एवढ्या ट्रॉल्या आल्या नाहीत मंडपाच्या, पण कामाची सुरुवात झालेली आहे. तर मग आता मुवमेंट कॅप्चर करतो की कसं काय होणार आहे. आणि एवढ्या वर्षांनंतर ह्या इकडे ही म्हणजे आतापासूनच त्याची एक्साइटमेंट लेवल आमची एवढी वाढलेली आहे ना, की कसं काय करणार आहेत. म्हणजे मी माझ्या कामामध्ये ऑलरेडी सुट्ट्या टाकून दिल्यात की कसं आम्ही काय करणार आहे आगमनाला. तर मग बघूया की आगमनाचे व्हिडिओ कशा होणार आहेत. तर मग आत्ताच जाऊन तुम्ही अकाउंटला सबस्क्राईब करा, कारण की ते मुवमेंट तुम्हाला मिस नाही करायचं. तर मग बघूया की आता पुढे कसं होणार, कारण की मी गणसंकुलला पण जाणार आहोत आणि तिकडे जाऊन मी सुद्धा बघणार आहोत की कसं आहे तिकडचा वातावरण. फुल एक्साइटेड आत्तापासून. म्हणजे ह्यांच्यामुळे ना सगळे, ह्यांना सल्यूट आहे भाई, ह्यांना सल्यूट आहे. आकार घेतोय बाप्पा. काय वाटतंय? मस्त आहे. खूप मस्त भाई. पॉझिटिव्ह काय, लाईफचे सगळे टेन्शन इकडे निघून जातात. म्हणजे शिरोडकर आणि आर्यभट्टची मुलं आता शाळा चालू झाल्यानंतर, शाळा चालू झाली ना, शाळा चालू झाली आणि माझं पण येत शाळा सुटली की रस्ता क्रॉस करायचा, इकडे यायचं आणि घरी गेल्यावर मम्मी शिवा देणार. कुठे होता एवढा वेळ? आता नाही. ट्रॉल्या आल्या, ट्रॉल्या. दमनी कुठे? म्हणजे हा चौकीचा महागणपती तिथे लग्न ओके. चालू झालं. बऱ्यापैकी तयारी आपण चांगली. इकडे काळा चौकीचा महागणपती इकडे बनणार. इकडे इकडे फुल पद्धतशीर इकडे पूर्ण आता चालू आहेत. पूर्ण साचे वगैरे असे इकडे आहेत. त्यानंतर तिकडे अर्धे गणपती म्हणजे आकार घेतात, बाप्पा आकार घेतात भाई. महागणपती पाद्य पूजन कधी आहे? 28 तारखेला. मजा करणार तेव्हा पण. ट्राय करू जायचं, जायला झालं तर. अरे ट्राय करूया जायचं गणपती पूजनला. आणि भाई इथे चिंतामणी असतो, इथे इथे ते नाही, ते छोट्या बहुतेक इथे नाही तर इथे, या दोघांच्या इथे. आणि इकडे भाई गर्दी. तुला माहितीये गणपती बाप्पांचं आगमन होतं आणि त्या मोमेंटला इकडचं हे तोडावं लागलेलं जायला. आणि इकडे ऑलरेडी छोटे बाप्पा आलेले आहेत काढू. तिथे छोट्या बाप्पांचं आगमन ऑलरेडी झालेलं आहे. ते गेल्या वर्षी काय झालेलं, आम्हाला बाप्पांची जी मूर्ती हवी होती ना, ती मूर्तीच नव्हती. म्हणजे ज्या रूपात हवी होते. आम्ही एवढं फिरलो ना, मग लास्टदा आम्ही गेलो. पण लवकर जाऊन तुम्ही तुमच्या बाप्पांची बोलतात ना बुकिंग लवकर करा, कारण की पुढे जाऊन काहीच बुक करायला भेटत नाही, कारण की सगळे सोल्ड आउट होत. इकडे थोडेच किती 10 दिवसात भाई पूर्ण बाप्पाच बाप्पा. तेव्हा आपण परत येऊ बघायला की काय चाललंय. आता आम्ही चाललोय स्वामींच्या मठात. जर तुम्ही आगमनाला येत असाल इकडे, मागे स्वामींचं मठात पण असेल जाणार. म्हणजे इकडे जेव्हाही मी येतो ना, तेव्हा भाई स्वामींचं दर्शन घेतल्याशिवाय मी जात नाही. आणि दर गुरुवारी बोलणारच नाही मी. सकाळी कामावरती जाताना स्वामींचं दर्शन, घरी परत जाताना स्वामींचं दर्शन. तर मग आता आपण लोअर परळच्या स्वामींच्या मठात जाणार आहोत. आणि मी लवकरच स्वामींच्या सिरीज सुद्धा चालू करणार आहे. तर तुम्ही लवकर जाऊन अकाउंटला सबस्क्राईब करा. गणसंकुलला जायचं होतं, पण प्रीतम बोलला की त्याने त्याच्या मित्राला फोन केला. तर अजूनपर्यंत तिकडे एवढ्या ट्रॉली आणि म्हणजे एवढ्या गणपती बाप्पांचं मूर्त्या आल्या नाहीत. तर मग आम्ही तिकडे जाणार नाही आहोत. मे बी 10 दिवसानंतर मी ट्राय करेन, कारण की माझं ऑफिस त्याच ठिकाणी आहे. तर मग तिकडून येता बघू. तर मग आज आपण गणसंकुलला जात आहोत. आपण फक्त परळ कार्यशाळेत जात आहोत. वर्कशॉप. म्हणजे 2 युट्यूबचे मित्र असले ना की कॉन्फिडन्स ऑटोमॅटिकली वरती येतो. आता हा इकडे असा याचा शूट करतोय, मी माझं असं शूट करतोय. हे असतं, मजा येते. म्हणजे जेणेकरून काय होतं माहितीये, फुल ऑफ मोटिवेशन भेटतं करताना. आणि तोही त्याच्या ह्याच्यामध्ये असतो, मीही माझ्या ह्याच्यामध्ये असतो. तर मग भाई फुल बघा
सबस्क्राईब करा. गाईज दोघांच्या अकाउंटला जाऊन सबस्क्राईब करा भाई. खूप मेहनत चाललेली आहे, खूप 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 मेहनत. तर मग आता आपण स्वामींचं दर्शन घेऊ आणि मग घरी घेऊ. तर मग इथून बाहेरून सरळ यायचं, सरळ आल्यानंतर हे आहे असं लिहिलेलं, इथून आतमध्ये जायचं. तर मग मी नेतो तुम्हाला. हे स्वामींचं मठ आहे. इथून बाहेरून आलात की इकडे एकदम शांतता. स्वामी सो ह्याचप्रमाणे म्हणेन की हा ब्लॉग छोटा होता पण बेस्ट होता. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा AK व्लॉग्सला. आणि असेच फूडचे व्लॉग तुम्ही मिस जराही करू नका, कारण की खूप मेहनत करणार आहे गणपतीमध्ये. तर मग ह्याच्यानंतर मी परत 10 ते 15 दिवसानंतर परत मी इकडे येणार आहे, परत व्लॉग बनवणार आहे. तर मग तुम्ही स्टे ट्यून राहावा. आता मी घरी निघतोय. तर मग अकाउंटला सबस्क्राईब केलं, सबस्क्राईब करा, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला पाठवा. तर मग चला भेटूया.